प्रज्ञेश. या. आज आपल्या जावाच्या बॅचचा दुसरा दिवस आणि तोही डेमो लेक्चर्सचा. काल आपण जी सुरुवात केली होती की एक वाक्य होतं, आपण जे नेहमी ऐकत आलो होतो आपल्या कॉलेजमध्ये आणि सगळीकडे, की 1 बाईट आर 8 बिट्स. पण त्याचा ॲक्चुअल अर्थ काय होता? मे बी ते आपल्याला काल कळालं की तुम्हाला आधीपासून माहिती असेल. पण कालचे जे रिॲक्शन्स आले मला स्टुडंट्सचे त्याच्याजवळ मला कळलं की ही गोष्ट खरंच कोणाला माहिती नव्हती. जशी ती गोष्ट होती, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपल्याला माहिती नाही आहेत. पण एक तर आपण घाबरतो की त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क लावावा की नाही लावावा? आणि समजा आपण क्वेश्चन मार्क लावतोय, तर तो क्वेश्चन घेऊन जायचं कोणाजवळ? आजकाल तर बरेच माध्यम आहे, म्हणजे ज्यांना आपण डायरेक्ट विचारू शकतो. पण आजपासून आपण 2 वर्ष पहिलेचा सिनेरिओ घेतला, तर आपण आपल्या शिक्षकांना विचारलं, तर मोस्ट ऑफ द सिनेरिओजमध्ये जे मी स्वतः अनुभवलं आहे किंवा बाकीच्यांकडून ऐकलंय, समजा टीचर्सला माहिती असेल, तर ते आवर्जून सांगणार. पण हे 10% लोकं कॉलेजचे टीचर्स. पण ज्यांना ही गोष्ट माहीत नाहीये, ते सांगतील, "हे असंच असतं. हे आधीपासून चालत आलंय. 1 बाईट्सचे 8 बिट्स असतात. हे बायबलमध्ये लिहिलंय कॉम्प्युटरच्या. हे बायबलमध्ये लिहिलंय." तर ते असं सांगून कटवून टाकतील. पण त्याच्यापुढेही आपली जबाबदारी आहे, की आपल्याला प्रश्न पडलाय ना, तर कॉम्प्युटरमध्ये काहीही देवाचं नसतं. काहीही देवाचं नसतं. जे आहे ते ॲक्चुअलमध्ये त्याच्यामागे काहीतरी एक लॉजिक आहे, एक रिझन आहे. आणि इनफॅक्ट आपण अख्ख्या स्टार्टपासून आजपासून तर जावाच्या बॅचच्या शेवटपर्यंत आपण कोणतीही गोष्ट अझ्युम नाही करणार आहे. कोणतीच गोष्ट आपण अझ्युम नाही करणार आहे. आपण शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायचं आहे आणि ते आपल्याला म्हणजे त्याचं उत्तर भेटतं. तिसरी बॅच आहे माझी. तर मला माहिती आहे की कुठे प्रश्न पडू शकतात. काय होऊ शकतं, कुठे मुलं अझ्युम करतात. कुठे ॲक्चुअली आपल्याला तो क्वेश्चन मार्क लावायला पाहिजे, तो उत्तर शोधायला पाहिजे. तर याचा थोडाफार अनुभव मला पण आलाय. ठीक आहे. ही नवीन बॅच आहे. मे बी नवीन प्रश्न असतील. आपण त्याची पण उत्तरं शोधू. पण इथे आपल्याला तो क्वेश्चन मार्क लावणं गरजेचं आहे. तो क्वेश्चन मार्क लावणं गरजेचं आहे. मी काल जाताना एक गोष्ट बोललो होतो, की आपण जेव्हा रोज लेक्चर करू ना, तर कसं माहिती आहे का, आपल्याला काही-काही आधीपासून माहिती असतं. तर ज्याची पाटी मोकळी आहे ना, साफ आहे, क्लिअर आहे, त्याला शिकायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्याच्या डोक्यात अर्ध नॉलेज आहे ना, त्याला शिकायला खूप प्रॉब्लेम होतो. कारण त्या केसमध्ये तो व्यक्ती काय करतो, की पहिले आधीचं आठवतो, शिकलं असतं अर्धवट जे काही आणि त्याला कंपेअर करतो. आणि ते कंपेअर करायला लागलं, इधर केमिकल लोचा होता है फिर. नाही कळत. मग प्रश्न पडतो आईला, याचं बरोबर की त्याचं बरोबर? त्याच्यामुळे अनलर्निंग इज अ व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस, बट ॲट द सेम टाईम इट इज व्हेरी इम्पोर्टंट प्रोसेस. ज्यांना आधीपासून काही माहिती असेल. तर कोऱ्या पाटीसारखं बसा. काहीच नाही लिहिलंय. आपण नव्याने लिहू सगळ्या गोष्टी. एकदम लहान बाळ कसं असतं, त्याला जे शिकवलं ते शिकतो. असंच आपल्याला पण करायचंय. मी पण तुमच्यासोबत नवीन अनुभव वगैरे मी माझी पाटी मोकळी करून बसलोय, की नवीन स्टुडंट्स आहे, एकदम लहान बाळाला काय प्रश्न पडू शकतात ना, मी ते पण त्याचं पण उत्तर सांगण्यातच देण्याचं म्हणजे शिकवण्यातच देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? तर काल आपण बघितलं होतं, व्हाय 1 बाईट आर 8 बिट्स. मी पटकन रिवाईज करतो आणि आपण पुढे जाऊ. तर एव्हरीथिंग इज रिप्रेझेंटेशन. एव्हरीथिंग इज रिप्रेझेंटेशन. तर ह्युमन बॉडीवरून ह्युमन बॉडीवरून अ, ती एनालॉजी घेऊन लोकांनी कॉम्प्युटर बनवले होते. लोकांनी कॉम्प्युटर बनवले होते. तर ह्युमन्समध्ये ज्या गोष्टी होतात त्या त्यांनी सेम कॉम्प्युटरमध्ये करायच्या बघितल्या. ठीक आहे. जसं आपण इकडे ते पिन प्रिकचं एक्झाम्पल घेतलं होतं, तलवारचं एक्झाम्पल घेतलं होतं, हार्ट ब्रेकचं एक्झाम्पल घेतलं होतं.
तर प्रत्येक केसमध्ये वेगळे इलेक्ट्रॉन्स फ्लो करत होते आपल्या वेन्समधून. ठीक आहे. पण कॉम्प्युटरच्या केसमध्ये तिकडे वायर्स होत्या. कॉपरच्या राहू शकतात, ॲल्युमिनियमच्या राहू शकतात, सिल्व्हरच्या राहू शकतात, गोल्डच्या राहू शकतात. या सगळ्या वायर्स आणि त्या हिशोबाने त्या वायर्समध्ये तिथे इलेक्ट्रॉन्स फ्लो करत होते. मग आपण एक्झॅक्ट सिनेरिओ मॅप केला, की आपण कीबोर्डची की प्रेस केली. जेव्हा आपण कॅपिटल ए प्रेस करतोय, तर 65 तो नंबर कोणी डिसाईड केला होता? काही सायंटिस्ट लोकांनी. याच्यासाठी ॲक्चुअली बी-सी-डी, ई-बी-सी-डी, आय-सी, आस्की जे आपण वापरतो. नंतर युनिकोड. युनिकोड का बरं आलं होतं? म्हणजे तुम्हाला नाही कळणार. हे काही म्हणजे अ, असे स्टँडर्ड्स आहे, की ज्यांनी ते गोष्टी केल्या आहेत. बी-सी-डीमध्ये 2 किंवा 4 वायर अझ्युम करून त्यांनी गोष्टी केल्या आहेत. असं बरंच काही-काही आहे. म्हणजे मी तुम्हाला हे पुढे सांगणार आहे. आत्ता याचा रिलेव्हन्स तुम्हाला थोडं कमी लागेल. कारण मी जेव्हा तुम्हाला सांगेल ना, की जावामध्ये कॅरेक्टर 2 बाईटचं आहे, तर ते तुम्हाला आत्ता किती झेपेल ना, मला डाऊट आहे. पण आपण त्या गोष्टीवर हळू जाऊया. 2 बाईट का बरं? कारण जावा मल्टिपल लँग्वेजेसमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. मल्टिपल लँग्वेजमध्ये कशी करणार, काय करणार, का बरं करतो, गरज काय पडली, हे मी तुम्हाला सांगतो नंतर. पण आत्ता तरी आपण आपल्या मुद्द्याला स्टिक राहू, की ते ह्युमन एनालॉजी, कॉम्प्युटर 65 ए नंबर आला. ए कोण डिसाईड केला? काही सायंटिस्ट लोकांनी. तो ए गेला म्हणजे एचा 65 नंबर सायंटिस्ट लोकांनी डिसाईड केला. 65चा आपण बायनरी काढला, इक्विव्हॅलंट आणि ते बरोबर जे वायर्स चालले होते सीपीयूकडे, आपण बरोबर तो तसा सेट केला तो नंबर. आणि कॉम्प्युटरला कळलं, अच्छा ह्या 7 म्हणजे या 8 वायर्समधनं हा करंट आलाय म्हणजे याने ए टाइप केलंय. त्याला कसं कळतं? तो सीपीयू आहे ना, तो ब्रेन आहे कॉम्प्युटरचा. त्याला तिथून कळतं. ठीक आहे. हे सगळं आपण काल बघितलं होतं. आज आपण काय बघणार आहोत? आपण एकदम ग्रासरूट लेव्हलला खेळूया आज, ठीक आहे? एकदम ग्रासरूट लेव्हलला. तुमच्या मनात कधी ना कधी प्रश्न आला असेल, कधी ना कधी, जो माझ्याही मनात आला होता. मी मॉडर्न कॉलेज, पी-ई-एस मॉडर्न कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला पहिलं लेक्चर होतं माझं सीचं. आय-टी डिपार्टमेंटचे एक मॅडम होत्या, त्यांचं नाव नाही घेणार. त्यांची लॅब होती. दुसरा की तिसरा दिवस होता एक एफ-पी-एल नावाचा सब्जेक्ट होता. ठीक आहे. फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज असा तो सब्जेक्ट होता एफ-पी-एल 1. तर मी त्या लॅबमध्ये गेलो. त्यांनी सरळ सांगितलं, "हा कोड लिहा जो बोर्डवर मी लिहिलाय. हेल्लो वर्ल्डचा होता. हा कोड लिहा, याला कंपाईल करा, रन करा आणि आउटपुट बघा स्क्रीनवर." माझं डोकं भंजाळून गेलं. पहिले तर सगळ्यात पहिला प्रश्न कोड, दुसरा कंपायलर, तिसरा अजून भारी प्रश्न रन म्हणजे मला पळवायचं कसं आता? आणि स्क्रीनवर आउटपुट येणार म्हणजे हेल्लो वर्ल्ड. मी म्हटलं हे येणार कुठे? कोड लिहू कुठे? ठीक आहे. माझ्या डोक्यात तर मल्टिपल ऑप्शन्स आले. माझ्या डोक्यात वर्डचा ऑप्शन आला, नोटपॅडचा आला, नोटपॅड प्लस प्लस आला, की ब्राउझरमध्ये त्या म्हणजे जिथे आपण यू-आर-एल टाइप करतो तिकडे लिहायचं. मला कळेच ना. मी शांततेत बसून गेलो. मी सगळ्यात पहिली गोष्ट केली बाजूच्याला विचारलं, "ओय येताय का?" तो बोलला, "तुझी जी अवस्था आहे ना त्याच्यापेक्षा बेकार माझी आहे. मला कॉम्प्युटर पण ऑन कसं करायचं हे माहीत नाही." तो गावातला होता एक. मग त्या पूर्ण लॅबमध्ये बरीच लोकं होती. तर तिकडे मला एक जण दिसला, तो करत होता ॲक्चुअली काही. तर मग मी आउट ऑफ क्युरिओसिटी त्याला जाऊन विचारलं, "तू कसं लिहितोय हे आणि तुला कसं माहिती कसं रन करायचं आहे?" तर त्यांनी टर्बो सी नावाचं एक काहीतरी उघडलं होतं. ठीक आहे. मला तेव्हा माहीत नव्हतं आणि तो त्या टर्बो सीमधनं निळी स्क्रीन राहायची आणि बरं निळी स्क्रीन बघून मी थोडासा शॉक झालो. आईला तर मी जवळ गेलो. म्हटलं, "अच्छा निळी स्क्रीन. बरं हे टर्बोस आहे." मग मला कळलं. मग मी त्याला म्हटलं, "तू हे काय करतोय?" तो मला बोलला, की "माझं 11वी-12वीत कॉम्प्युटर होतं, म्हणून मला हे मी करू शकतोय." म्हटलं, "अच्छा, मग मला सांगतो का हे कसं करायचं?" तर मी त्याला सगळ्यात पहिला प्रश्न तो विचारला. हे म्हटलं, "हे हॅश का लिहिलं इकडे? हा हॅशटॅग टाइप असतो का काही?" तर तो बोलला, की "नाही, नाही, ते असतं म्हणे, ते लिहायचं असतं. ते लिहिल्यानंतर कोड चालत नाही." आणि ते होतं हॅश इन्क्लूड stdio.h. ठीक आहे. मी आत्ता सी शिकवतोय. माझी एक बॅच जी आत्ता म्हणजे संपण्यात आहे. तर तिथे हॅश इन्क्लूड stdio.h न लिहिता पण कोड चालतो का? हा तिकडे एक मोठा प्रश्न होता, की ते लिहिणं कंपल्सरी आहे का? तो वेगळा भाग राहिला. पण तेव्हा मला त्या या गोष्टी समोर आल्या. जे प्रश्न मला तेव्हा पडले होते, त्या प्रश्नांपासून आपण आत्ता सुरुवात करणार आहोत. ते प्रश्न तुमच्या पण मनात आहे. पण काय होतं माहिती आहे का? आपल्या मनात प्रश्न येतात. आपण ते विचारत नाही. तर विचारत नाही करता आपण काहीतरी अझ्युम करतो आणि त्या अझम्पशनवर आपण लाईफ काढून टाकतो. ठीक आहे?
आता मी पहिला प्रश्न विचारतो. तुम्ही सगळे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात. ठीक आहे. तर तुम्ही कोड कधी ना कधी लिहिला असेल. काही ना काही लिहिलं असेल. पहिला प्रश्न. माझा पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे. कोड का लिहायचं आहे? ते सोडा. कोड काय असतो? पहिला प्रश्न. कोड काय असतो? मी सांगू कोड काय असतो? बरं, कोणाकोणाला हा प्रश्न पडला, की "आईशप्पथ! हे कोड वगैरे तर एवढ्या वेळा बोललो आहे, एवढ्या वेळा ऐकलंय, पण काही कळेना, की हा काय असतो?" कोणाकोणाला याच्यासमोर क्वेशन मार्क आहे, की "हां, कोड काय असतो?" असा हात वर करू शकता तुम्ही. कोड काय असतो नाही माहीत. एक्सप्लेन नाही करू शकत. असा एक हात वर करू शकता. बरं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी, की कोड काय असतो. एक नंबर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स बरोबर, बरोबर. प्रज्ञेश म्हणतोय, की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स परफेक्ट, परफेक्ट उत्तर आहे ते, की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतो. बरं, हा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्याला का लिहावा लागतो? पहिले आपण बघितलं, की व्हॉट इस अ कोड? ठीक आहे. मग आता पुढचा प्रश्न असा आहे, की कोडची गरज काय पडली आपल्याला? कोडची गरज काय पडली? मी सांगू? आपल्याला गोष्टी ऑटोमेट करायच्या होत्या. ठीक आहे. माणसांनी तुम्ही इतिहासात बघाल तर एक गोष्टीवर खूप मेजर फोकस आहे. तो आहे, की आपण ह्युमन्सची लाईफ कशाप्रकारे ईझी करू शकतो आणि ज्यांनी या गोष्टीचं सोल्युशन काढलं ना, त्यांनी म्हणजे भक्कम पैसे कमवलेत. तुम्ही बघून घ्या. त्यांनी खूप पैसे कमवलेत. ज्यांनी पण हे केलंय. AT&T बेल लॅब्स नावाचं काही ऐकलंय का तुम्ही? नसेल ऐकलं ना, तर सीचे माझे ओपन टू ऑल लेक्चर्स आहेत. आपल्या YouTube चॅनलवर. ते जा. त्याच्यात काहीतरी मला वाटतं 6 की 7 लेक्चर्स आहेत. ओपन आहेत. ते सगळे बघून काढा. त्यात स्टोरी सांगितली आहे मी, की ॲक्चुअली सीचा जन्म कसा झाला. इथे पण मी सांगणार आहे, पण त्याला वेळ आहे थोडासा. पहिले मी तुम्हाला तो फील आणतो, की जावानी जग बदललंय. जावानी जग बदललंय. ठीक आहे. सी खूप अवघड होती. त्याचं कारण पण मी तुम्हाला आज सांगणार आहे, की का अवघड होती. मग लोकांनी जावा सोपी आहे म्हणून जावा खूप खूप अतिशय उत्तम पद्धतीने अडॉप्ट केली. ठीक आहे. Pythonचा पण तोच आहे सिनेरिओ. Pythonचा सिंटॅक्स सोपा आहे. Python सोपी नाही पण Pythonचा सिंटॅक्स खूप सोपा आहे म्हणून लोकांनी ती खूप चांगल्या प्रकारे अडॉप्ट केली आहे. Python. म्हणून लोकं म्हणतात, "तू एवढा मोठा कोड लिहितो Cमध्ये, हे प्रिंट-विंट करायचं, मी एका लाईनीत लिहून दाखवतो." ठीक आहे. म्हणून ते जे एक टिपिकल ज्याने काहीच शिकलं नाही आणि ज्याने Python शिकलाय, तर तो या गोष्टीचा माज करतो, "हे मी कमी शब्दात लिहू शकतो, कमी ओळीत लिहू शकतो." समजा एखादी कोड लिहायचा आपल्याला, काही पण एक एक्झाम्पल, एक असा कोड लिहायचा आहे. आपण तो वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये लिहायचं ठरवलं, तर Cमध्ये 100 लाईनी लागतात. Cमध्ये 100 लाईनी लागतात. Javaमध्ये 70 लाईनी लागतील, Pythonमध्ये 50 लाईनीच लागतील. असा फरक पडतो. असो, कोड हा का आला? म्हणजे कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेजचा जन्म का झाला? आयुष्य सोपं करण्यासाठी. कोड का आला? आयुष्य सोपं करण्यासाठी. ठीक आहे? आयुष्य सोपं करण्यासाठी. मग याचं तुम्हाला रिअल टाईम उदाहरण द्या. समजा एक दुकान आहे. एक दुकान आहे. त्या गल्ल्यावर एक माणूस बसलाय. त्या दुकानाचा ओनर. त्या दुकानाचा ओनर. ठीक आहे. त्याला नेहमी म्हणजे मोठे-मोठे असे एक ऑड नंबरचे कॅल्क्युलेशन्स करावे लागत होते. ऑड नंबरचे. जसं की ₹1,72,316 चं त्याचं एक युनिट होतं कशातरी. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, की त्याच्याकडे एक तो टीव्ही आहे. एवढ्या रुपयांचा. मला पण आकडा माहीत नाही आता मी काय बोललो. आणि त्याचे अ, 68 पीसेस विकले गेले. तो जो आकडा सांगितला तो आणि 68. आता तो हे प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करत बसणार आहे का? त्याच्या लाईफमध्ये त्याला काही ना काही ते एक अवघड गोष्ट चालली होती नाही. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटरचा जन्म झाला. आता तुम्हाला वाटेल कॅल्क्युलेटर आणि कोडचा काय संबंध? त्याच्या आतमध्ये पण मायक्रो कंट्रोलर आहे. त्यासाठी पण कोड लिहावा लागला असेल. ठीक आहे. तर गोष्टी सोप्या करण्यासाठी याचा जन्म झालाय. गोष्टी सोप्या करण्यासाठी. कळलं की आपण का शिकतोय? आणि वी आर इंजिनिअर्स. आपण जग बदलतो. ठीक आहे. याच्यावर हेच तुम्ही कुठेतरी कॉलेजमध्ये बोलले तर तुमचे मित्र असले, "ए हॅ, काही बोलतोय?" ते फक्त म्हणे ते इंजिनिअर्स डेला ते स्टेटस लावतात लोकं. एवढे असाइनमेंट, एवढे पेपर, हे, ते, 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 ते.
आणि बस ते झालं इंजिनियर्स. आपण तेवढेच नाही आहोत, आपण जग बदलू शकतो. ऍक्च्युअल मध्ये मी सांगतो तुम्हाला, आपण जग बदलू शकतो. वी आर इंजिनियर्स. नसेल तरी ज्याला, जो कोड करतोय तो कॉम्प्युटर इंजिनियर आहेच. ठीक आहे, ही गोष्ट. आता एवढं कळलं कोड काय आहे आणि कोड का लागतो. ह्या दोन गोष्टी आपण आता क्लिअर केल्या एकदम मराठी भाषेत. लहान बाळाला कळेल या भाषेत आपण त्या गोष्टी क्लिअर केल्या. आता आपण ठरवलं की कोड लिहायचं आहे. ठीक आहे, तर कोड लिहायचा आहे हे बरोबर आहे, पण कोड लिहायचा कशात हा मोठा प्रश्न. बरं, कोड लिहिणार आपण, तर आपल्याला जी भाषा येते आपण त्याच्यात लिहिणार तो कोड. आपल्याला कोणती भाषा येते? इंग्लिश. म्हणजे येतात बऱ्याच, पण आपण आता इंग्लिश कन्सिडर करू की त्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी लिहायचं म्हणजे इंग्लिश लिहावे लागणार आपल्याला. पण कालच आपण पाहिलं, अरे त्या कॉम्प्युटरला तर वायर्सची भाषा कळते, करंट आहे किंवा करंट नाही आहे. आणि असे त्याच्याकडे 32 किंवा 64 वायर्स आहेत. हा गॅप भरून कसा काढणार? हा गॅप भरून कसा काढणार? म्हणजे एक भाषा आहे ती आपल्याला कळते, म्हणजे ह्युमन अंडरस्टँडेबल. आणि एक भाषा आहे जी तिकडे कळते, दॅट इज मशीन अंडरस्टँडेबल. ती कोणती आहे? 010101 वाली. आणि ही कोणती आहे? इंग्लिशवाली, जी आपल्याला कळते, ह्युमन अंडरस्टँडेबल. आपल्याला हा गॅप भरून काढायचा आहे. मला गोष्टी ऑटोमेट करायच्या आणि मला हा गॅप भरून काढायचा आहे. बरोबर? राइट? तर हा गॅप भरून काढायचा आहे, तर मधात एक कंपायलर नावाची गोष्ट वगैरे येणार आहे. बरं ठीक आहे. प्रॉब्लेम कळला तुम्हाला. मी डायरेक्ट तिकडे जंप करत नाही आता. आपण पहिले आहे ना, मी तुम्हाला अजून काही-काही गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे? ही गॅप भरून काढायची. आता आपला एम काय आहे, की ह्या दोघांमधली गॅप भरून काढायची आहे. ठीक आहे? पण तुम्ही ठरवलं आहे, की तुम्हाला डेव्हलपर बनायचं आहे. कारण कॉम्प्युटर्समध्ये पैसे कमवायचे असेल, तुम्हाला एक काहीतरी सॉफ्टवेअर बनवावं लागेल ना. पैसे कमवायचे अल्टिमेटली. तर हे पैसे कमवायचे असेल, तर आपल्याला एक गोष्ट लागते. माहिती आहे काय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. काय लागते आपल्याला? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. SDK. तुम्ही नाव ऐकलं असेल, पण याच्यात काय-काय असतं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आज. ठीक आहे? बुक पेन असेल तर लिहून घ्या. SDK, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. याच्यातले काही-काही शब्द असे असेल बरं, जे बाउन्सर मारतील, पण घाबरायचं नाही त्या शब्दांना. ते शब्द पुढे कधी ना कधी जाऊन आपण वापरणार आहोत. आज मे बी तुम्हाला ते फक्त शब्द दिसतील, पण त्याचा ॲक्चुअल युजेज काय आहे हे तुम्हाला कळेल पुढे. सो डोंट वरी. SDK. कोड काय आहे? कोड का लागतो आपल्याला? प्रोग्रामिंग लँग्वेजेस का आल्या? ठीक आहे? आणि कॉम्प्युटरला कोणती भाषा कळते? 010101 वाली. ह्या गोष्टी आहेत. आता पुढे जातोय आपण. पण आपण ठरवलंय, की आपल्याला डेव्हलपर बनायचंय. डेव्हलपर बनायचं म्हणजे कोड लिहायचा आहे. आणि कोड लिहायचा आहे, तर आपल्याला काय लागणार आहे? आपल्याला लागणार आहे SDK, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. ओके. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटमध्ये काय-काय असतं? ठीक आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटमध्ये काय-काय असतं? पहिला पहिला पॉइंट लिहा. पहिला पॉइंट टूल चेन. TOOLCHAIN. टूल चेन. इनफॅक्ट मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवू शकतो. दॅट वुड बी अ बेटर ऑप्शन. एक मिनिट.
SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. SDK म्हणजे काय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट मध्ये आहे ना 6 गोष्टी असतात, टोटल 6. त्यातली पहिली म्हणजे काय, एक एक गोष्ट सगळी सांगेल मी तुम्हाला. टूल चेन. ह्या टूल चेन मध्ये काय काय असतं ते लिहून घ्या. सगळ्यात पहिले असतं कंपायलर, मग असतो लिंकर किंवा इंटरप्रेटर. भारी भारी वाटतात ना शब्द. लोडर, असेंबलर, डिसअसेंबलर आणि डिबगर. दुसरी गोष्ट जी असते ती असते तुमची हेडर फाइल्स किंवा पॅकेजेस किंवा हेडर फाइल्स, पॅकेजेस और नेम स्पेसेस. तिसरी असते तुमच्या API लायब्ररीज. API लायब्ररीज पण 2 प्रकारच्या असतात. एक असते प्रोसिजरल आणि दुसरी असते ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आणि चौथं असतं डॉक्युमेंटेशन. पाचवं असतं RE म्हणजे रन टाइम एन्व्हायरमेंट और व्हर्च्युअल मशीन. घाबरू नका, भारी भारी शब्द आहे, काहीच नाही होत. एक पॉइंट नंतर तुम्ही सहज वापराले. आणि चौथं असतं IDE, सगळ्यांची लाडकी IDE. कोणत्याही IDE साठी ह्या ज्या 4 गोष्टी आहे या कंपल्सरी असतात. या कंपल्सरी असतात. कंपल्सरी. आणि ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या ऑप्शनल असतात. कंपल्सरी नाही आहेत ह्या ऑप्शनल असतात. ओके, लय भारी झालं. आता हे का बरं बघतोय आपण, नीट लक्ष द्या. तुम्ही हे लिहून घेतलं असेल तर 1 मिनिट देतो मी, लिहून घ्या. IDE. लिहिलं? IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे, चला मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसते ना शेवटपर्यंत? ओके. चला, कमिंग बॅक. तुम्ही बुकमध्ये लिहिलं असेल सगळं. आता तुम्ही ठरवलं मला पैसे कमवायचे आहेत, मला कोड लिहायचा आहे, तर मला काही ना काही करावं लागणार आहे. तर तुमच्याकडे सगळ्यात पहिले मोठा प्रश्न उभा राहतो की मी कोणत्या लँग्वेजमध्ये कोड लिहिणार आहे. कोणत्या लँग्वेजमध्ये मी कोणती टेक्नॉलॉजी वापरणार आहे. कोणती टेक्नॉलॉजी वापरणार आहे. तर 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 तुम्ही ठरवलं की मी जावा वापरणार आहे, जावा असं ठरवलं, किंवा मी सी वापरणार आहे, किंवा मी C++ वापरणार आहे, किंवा मी .NET वापरणार आहे, किंवा मी पायथन वापरणार आहे. तुम्ही एवढ्या गोष्टी ठरवल्या, याच्यापैकी मला काहीतरी वापरायचं आहे. तर हे मी जेवढे पण नावं घेतले ना, जेवढे पण नावं घेतले ना, ते तुम्हाला एक गोष्ट देतात. ती म्हणजे ही SDK, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. कोणतीही लँग्वेज असू द्या, ती तुम्हाला ह्या गोष्टी देणार म्हणजे देणार. नाहीतर तुम्ही करणार कसं? तुम्हाला स्वप्न येणार आहे. कसं? कोणीतरी पहिला डेव्हलपर असेल ना, की ज्यांनी करणं सुरू केलं, तर ह्या गोष्टी देते कोणती पण हे.
म्हणून तुम्ही जावाचं काम चालू करताना JDK डाउनलोड करता, जावा डेव्हलपमेंट किट. आठवा, कधीतरी केली असेल तर. काही ना काही कॉलेजमध्ये वगैरे कुठेतरी केली असेल तर. ही गोष्ट तुम्ही डाउनलोड करता. चला, ओके. आता बघा, की जेव्हा तुम्ही ठरवलं, की मी ही लँग्वेज वापरणार आहे, ही लँग्वेज वापरणार आहे, तर मी ह्या गोष्टीची म्हणजे त्या लँग्वेजची SDK मला बोलवावी लागेल पहिले. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. तर ही अवेलेबल असते. तुम्ही डाउनलोड वगैरे करता ही. ठीक आहे? तुम्ही डाउनलोड वगैरे करता. आता ही जी टूल चेन आहे, हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? टूल चेन मधली पहिली गोष्ट आहे कंपायलर. कंपायलर काय करतो? मी डायग्रामॅटिकली पण दाखवणार आहे तुम्हाला. कंपायलर. कंपायलर काय करतो माहिती आहे? कंपायलर तुमचा ह्युमन अंडरस्टँडेबल मधला जो कोड आहे, तो कन्व्हर्ट करतो कोणामध्ये? मशीन अंडरस्टँडेबल मध्ये. म्हणजे तुमची जी लँग्वेज आहे इंग्रजी, इंग्लिश, त्याला तो 010101 मध्ये म्हणजे कन्व्हर्ट करतो. त्याला तो 010101 मध्ये कन्व्हर्ट करतो. कळलं? हा म्हणजे कंपायलर. दुसरं आहे लिंकर. लिंकर काय करतो माहिती आहे? लिंकर एखाद्या लँग्वेज सोबत ज्या लायब्ररीज आल्या असतात, ज्या लायब्ररीज आल्या असतात, त्या त्याला लिंक करतो. लिंक. त्याला लिंक करतो. ठीक आहे? लिंकचं तुम्ही सिम्बॉल बघितला असेल ना, एक कडीत कडी अडकवतो. हेच करतो तो. मी तुम्हाला डायग्रामॅटिककडे दाखवणार आहे, काळजी करू नका. आपण याचा पण डेप्थमध्ये जाणार आहोत. पुढे लोडर काय असतो? लोडर, ऐका नीट ऐका. लोडर OSचा दूत असतो. म्हणजेच मुन्नाभाईचा सर्किट असतो. लोडर मुन्नाभाईचा सर्किट असतो. ठीक आहे? मुन्नाभाई कोण आहे? OS आहे. खुद्द OS आहे. कळलं? OS काय वगैरे वगैरे जाणार आहोत आपण पुढे. असेंबलर, डिसअसेंबलर, डिबगर हे आपण पुढे जाऊन बघू. याची तुम्हाला किती गरज पडेल, किती नाही मला ठाऊक नाही. पण तुम्ही जेवढे दिवस पण कोडिंग करणार आहात, डायरेक्ट तुम्हाला याची गरज नाही पडणार आहे. डायरेक्ट तुम्हाला याची गरज नाही पडणार आहे. ठीक आहे? तरी हे जसं-जसं पुढे लागेल तसं-तसं मी सांगत जाईल. आत्ता तरी हे जे 3 नाव आहेत असेंबलर, डिसअसेंबलर आणि डिबगर हे साइडला ठेवा. हे पुढे जाऊन बघू आपण. 2 नंबर हेडर फाइल, पॅकेजेस आणि नेम स्पेसेस. ठीक आहे? बरं हे काहीच नाही. ही एकच गोष्ट आहे. हे काय असतं, की ज्या स्वतः लँग्वेजने दिलेल्या काही आपल्याला गोष्टी असतात ना, त्या गोष्टी म्हणजे काय पुढे जाऊन बघू. पण आत्ता तरी एवढं कळतं आपल्याला, स्वतः जावानी आपल्याला दिलेल्या काहीतरी गोष्टी असतात. सी लँग्वेजने आपल्याला दिलेल्या काहीतरी स्वतःहून गोष्टी असतात. ठीक आहे? त्यानंतर CPPने आपल्याला स्वतःहून दिलेल्या काही गोष्टी असतात. CPP वापराल तर नेम स्पेसेस म्हणू आपण त्या गोष्टीला. त्यानंतर पॅकेजेस जावामध्ये असतात आणि हेडर फाइल्स वगैरे आहे ना, हे Cमध्ये वगैरे असतात. CPPमध्ये पण असतात. पण ह्या त्या गोष्टी जे लँग्वेजने आपल्याला स्वतःहून दिलेलं आहे, जे आपण वापरतो. जे आपण वापरतो. कन्सिडर करा, की तुमचा एक फर्निश्ड फ्लॅट आहे. फर्निश्ड फ्लॅट आहे. त्या फर्निश्ड फ्लॅटमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन आणि टीव्ही आहे. तर जेव्हा तुम्ही तो फ्लॅट घेतला, तुम्ही त्याच्यात राहायला गेले, तुम्ही त्याच्यात जे करायचं कराल, एक ऑफिस उघडाल, एक क्लास उघडाल, जे करायचं ते कराल किंवा स्वतः राहाल त्या फ्लॅटमध्ये. तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वापराल ना. असंच लँग्वेजनी पण आपल्याला काही दिलेल्या स्वतःहून गोष्टी आहेत त्या आपण वापरू. त्याच्या डेप्थमध्ये नकाच वाटता, पण गोष्टी आहे लँग्वेजने दिलेल्या काही. काय असतात ते आपण बघणार आहोत. तिसरी गोष्ट असते API लायब्ररीज. API लायब्ररीज. API लायब्ररीज म्हणजे काय होतं माहिती आहे का? API लायब्ररीज म्हणजे मग त्यात पण 2 प्रकार पडतात या लायब्ररीजमध्ये. एक असते प्रोसिजरल आणि दुसरी असते ऑब्जेक्ट ओरिएंटेड. लायब्ररी हा आपल्याला शब्द कळतो. लायब्ररी आपल्याला शब्द कळतो. कशाची? API म्हणजे फंक्शन्स. आता फंक्शन्स काय हे तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे. तर एक उदाहरण आता छोटंसं झालं. समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेले. एखाद्या दुकानात गेले. त्या दुकानात तुम्हाला भाजी घ्यायची आहे. तर भाजी घ्यायची असेल तर तुम्ही काय घेऊन जाता? पैसे. तुम्ही त्या दुकानदाराला पैसे देता. तो दुकानदार तुम्हाला पिशवीत भाजी टाकून देतो आणि भाजी घरी घेऊन येता. ह्या पूर्ण गोष्टीला आपण एक फंक्शन असं म्हणतो. एक कार्य. ते फंक्शन असं म्हणतो. ठीक आहे? बास. याचा काय याच्यात जास्त लोड नका घेऊ आत्ता या गोष्टीचा. तर 2 टाइपच्या लायब्ररीज असतात. प्रोसिजरल आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. अख्खं जग APIला वेगवेगळं काहीतरी करून सांगतं. पण API म्हणजे फंक्शन असतो. एवढंच लक्षात ठेवा आत्ता. प्रोसिजरल आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. प्रोसिजरल म्हणजे काय? समजा एक व्यक्ती धावत आहे. समजा आपण धावण्यावर जास्त फोकस केलं, तर ते प्रोसिजरल झालं. आणि समजा आपण त्या व्यक्तीवर जास्त फोकस केलं,
की बाबा ओम नावाचा व्यक्ती धावत आहे. आपण त्या ओमवर फोकस केलं, तर ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड झालं आणि धावण्यावर जास्त फोकस केलं, तर प्रोसिजरल झालं. चौथं असतं डॉक्युमेंटेशन. कोणत्याही लँग्वेजचं काही ना काही त्यांनी लिहून दिलेलं डॉक्युमेंटेशन असतं. जसं तुम्ही एखादी प्रॉडक्ट घरी आणता तुम्ही. त्या प्रॉडक्टचा कॅटलॉग सोबत येतो ना, त्यात सगळं त्यांनी दिलं असतं, की हे असं वापरा, हे असं करा, हे असं करा, हे असं करा. पहिले प्लगइन करा. हे वापरायचं असेल तुम्हाला हे लागणार आहे. टिंब-टिंब लागणार आहे. जे काही लागणार आहे त्या हिशोबाने. ते डॉक्युमेंटेशन. असंच लँग्वेज पण तुम्हाला सोबत डॉक्युमेंटेशन देते. बरं तुम्हाला सांगू, आपण अख्ख्या जावाच्या कोर्समध्ये हे डॉक्युमेंटेशन आपण जावाचं वापरणार आहे, जावाचं. आपण बाहेर वगैरे काही बघणार नाही कुठे. जावाचं डॉक्युमेंटेशन वापरणार आहे आपण. खुद्द जावाचं. आपण बाहेरून कुठून नाही. आणि मी काय तुम्ही पण स्वतः डॉक्युमेंटेशनच रेफर करणार आहात. एका डेव्हलपरसाठी अतिशय उत्तम प्रॅक्टिस आहे ती डॉक्युमेंटेशन वापरणं. पुढे 5वं रन टाईम एन्व्हायर्नमेंट व्हर्चुअल मशीन सांगतो. हे याच्या पुढचाच मुद्दा आहे आपला. आणि 6वं आहे आय-डी-ई. आय-डी-ई म्हणजे काय? एक असं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून देतं, ज्यात तुम्ही कोड लिहिता आणि ते तुम्हाला सगळं आणून देतं या गोष्टी. पण एक गंमत सांगू, आपण आय-डी-ई वापरणार नाही आहोत. समजा तुम्ही विंडोज वापरणार असाल, तर आपण नोटपॅडमध्ये कोड लिहू. नेकेड कोड नेकेड कोड, नागडा कोड. विंडोज वापरत असाल, तर तुम्ही लिहाल नोटपॅडमध्ये. तुमची इच्छा असेल, लिनक्स वापरत असाल, तर मी तुम्हाला व्ही-आय-एममध्ये कोड कसा लिहितो हे पण दाखवू. इनफॅक्ट मी ट्राय करेल, की माझ्या मॅकवर मी व्ही-आय-एममध्ये कोड लिहू. ठीक आहे. आणि समजा कोणी असेल, की बाबा माझ्याकडे मॅक आहे आणि तू म्हणाल, की मॅक आहे तर मग व्ही-एस कोड वापरू का? तर मी तुम्हाला व्ही-एस कोड फक्त म्हणजे अलाऊ करेल, फक्त तो कोड लिहिण्यासाठी. तुम्हाला टर्मिनलवरच येऊन जावा सी म्हणजे फाईलचं नाव .जावा एंटर असंच करावं लागेल. त्याच्यानंतर जी फाईल बनेल जावा, त्या फाईलचं नाव विदाऊट डॉट क्लास एंटर करूनच तुम्हाला रन करावी लागेल. एंटर करून तुम्हाला रन करावे लागेल. आपण असा कोड लिहिणार आहोत. तर आपण आय-डी पण नाही वापरू आणि रन टाईम एन्व्हायर्नमेंट व्हर्चुअल मशीन हा ऑप्शनल भाग असतो. हा काय असतो मी दाखवणार आहे. ठीक आहे. तर त्या वरच्या 4 गोष्टी कंपल्सरी असतात. मी वापस एकदा स्क्रीन शेअर करतो आणि सांगतो. बरं, हे वर्ड जरी जड गेले असेल ना, तर काळजी नका करू रे. हे हे जातात स्टार्टिंगला जड, कारण आपल्याला माहीत नाही. पण आपण एक-एक शब्दाला बघू. मी तुम्हाला म्हटलं ना, असेंबलर, डिसअसेंबलर आणि डिबगर हे राहू द्या. हे जेव्हा कामात येईल आपण तेव्हा बघू. हेडर फाइल्स, पॅकेजेस आणि नेम स्पेसेस हे जावामध्ये पॅकेजेस आपल्याला कळणारच आहे हा काय विषय आहे पॅकेजेसचा. एपीआय लायब्ररीज हा पण कळणारच आहे आणि आपण याच्यातला ऑब्जेक्ट ओरिएंटेड जावामध्ये आहोत तर हे वापरणार आहे. डॉक्युमेंटेशन पण आपण बघणारच आहोत. रन टाईम एन्व्हायर्नमेंट आणि व्हर्चुअल मशीन काय हे मी तुम्हाला आत्ता सांगेल. आणि आयडी आपण याचा वापर करणार नाही आहोत. पण जेव्हा बॅच संपेल तुम्ही प्रोजेक्ट कराल ना, तेव्हा मी अलाउ करतो की तुम्ही आयडी वापरू शकता. कळलं? कळलं? हां, चला. आता मी तुम्हाला दाखवतो. ह्या टूल चेनचं बोलू आपण हां, टूल चेनचं. आता कसं असतं, ह्या ज्या एस-डी-के असतात ना, या 2 टाइपच्या असतात. एकतर नेटिव्ह असते, नाहीतर व्हीएम बेस्ड असते. एकतर नेटिव्ह असते, नाहीतर दुसरी असते व्हीएम बेस्ड. व्हीएम म्हणजे काय? व्हर्चुअल मशीन बेस्ड. मला तुमचा फक्त अर्धा ते 1 तास पाहिजे. तुम्हाला एकूण एक शब्द क्लिअर राहील हां, एकूण एक. फक्त थोडीशी हिंमत बांधा. शब्द जड असले तरी आपली अंडरस्टँडिंग तेवढी वीक नाही आहे, की आपण समजून नाही घेऊ शकू. ठीक आहे? चला, माझ्यासोबत राहा. नेटिव्ह हां, नेटिव्ह. तुम्ही ठरवलं, की तुम्हाला सीमध्ये कोड करायचा आहे. सीमध्ये अवघड असते. सीमध्ये. तुम्ही काहीतरी असा कोड लिहाल सीमध्ये हां. तुम्हाला कळेल, नाही कळेल माहीत नाही. मी लिहितो इथे. ठीक आहे? हॅश इन्क्लूड stdio.h void main आणि मी इथे लिहितो printf आणि मी इथे लिहितो गणपती बाप्पा मोरया. असं मी लिहिलं. असं मी लिहिलं. असा मी कोड लिहिला. ठीक आहे? मी आता नेटिव्ह बद्दल बोलतोय हां. नेटिव्हमध्ये सिलेक्ट केलं तर तुम्ही. नेटिव्हमध्ये.
आपण जो याला कोड लिहितो ना, याला असं टेक्निकल भाषेत म्हणतात सोर्स कोड. काय म्हणतात? सोर्स कोड. याला म्हणतात सोर्स कोड. काय म्हणतात? सोर्स कोड. आणि याला आपण असंही सेव्ह करू शकतो, श्री.सी. हे डॉट सी म्हणजे काय? बघा, आपलं नाव असते आणि आपलं आडनाव असतं. माझं नाव असं यश सावळकर. तर मी कोणत्या परिवारातून येतो? सावळकर. तसंच हा श्री हा कोणत्या परिवारातून येतो? सी. हा सीचा कोड आहे. सीच्या फॅमिलीमधला कोड आहे. म्हणून त्याला आपण डॉट सी असं म्हणतो. कळलं? हां. तर हा मी कशात कोड लिहिला? सी मध्ये. तुम्हाला कोड जरी नसेल कळला, काही टेन्शन नका घेऊ, विषय सोडून द्या. हा कोड आहे सीचा, एवढं तरी कळतं. आणि कोड म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. जसं की मी समजा माझा लहान भाऊ आहे, मी त्याला म्हटलं, "अरे प्रथमेश, एक काम कर, तू जा हॉलमध्ये लाईटची बटन लाव म्हणजे प्रकाश पडेल, नंतर फॅनची बटन लाव म्हणजे तुला हवा येईल, खाली गादी टाक आणि झोपून जा आणि उद्या सकाळी उठ." हे मी त्याला काय दिले? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दिले, की प्रथमेशला काय करायचं, ह्या-ह्या गोष्टी करायच्या आहेत. असंच आपण कोडमध्ये पण लिहितो. कोडमध्ये पण लिहितो आणि त्या इन्स्ट्रक्शन कोणासाठी असतात? त्या कॉम्प्युटरसाठी असतात. ओके? क्लिअर? हां. तर हा मी सोर्स कोड लिहिला. सोर्स कोड म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. दीज आर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. बरं, आता आपला अल्टिमेट गोल काय होता रे बाबा? अल्टिमेट गोल काय होता? हे आपल्याला सीपीयू पर्यंत पोहोचवायचं आहे. कोणापर्यंत पोहोचवायचं आहे? सीपीयू पर्यंत. सीपीयू पर्यंत. मशीनला कोणती लँग्वेज कळते आपल्याला? 010101. तर आता बघा, ती गोष्ट अल्टिमेटली इथे आहे, ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. जिथेपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. याला काय कळते? 010101. 010101. ठीक आहे? आता आपला पहिला मुद्दा काय आहे, की आपल्याला ह्युमन अंडरस्टँडेबल ही जी आपण लिहिली, हे तुम्हाला वाचताय दिसतंय? हे जे लिहिलंय ते हॅश इन्क्लूड std.h void main तुम्हाला वाचता येतंय? म्हणजे ही ह्युमन अंडरस्टँडेबल आहे? बिलकुल आहे. आता मला ही कोणामध्ये कन्व्हर्ट करायची आहे? मशीन अंडरस्टँडेबलमध्ये. कोणामध्ये? मशीन अंडरस्टँडेबलमध्ये. तर इथे एक गोष्ट पिक्चरमध्ये येते, तिला म्हणतात कंपायलर. तिला काय म्हणतात? कंपायलर. मी आत्ता थोडा वेळ पहिले बोललो होतो, की कंपायलरचं काम काय आहे? कंपायलर ह्युमन अंडरस्टँडेबल पासून मशीन अंडरस्टँडेबलमध्ये कन्व्हर्ट करते. मी कंपायलर इनफॅक्ट त्याच्या असा वर पण लिहू शकतो. कंपायलर. कंपायलर. ठीक आहे? कंपायलर काय करते? ह्युमन अंडरस्टँडेबल मधून बनवते मशीन अंडरस्टँडेबल. मशीनला कोणती गोष्ट कळते? 010101, 010101, 010101, 01010101 असं काहीतरी. ठीक आहे? कळलं? आणि अशा टाइपच्या फाईलला म्हणतात सीच्या केसमध्ये ऑब्जेक्ट फाईल असं म्हणतात. .obj. तुम्हाला एक्सटेन्शन लक्षात जरी नाही राहिलं तरी चालेल. ठीक आहे? नाही राहिलं तरी चालेल. त्याच्या शेवटी .obj लागतं. ठीक आहे? आता त्याच्यानंतर ही तर आपली बनली. पण मी तुम्हाला म्हटलं होतं, की त्या घरातल्या पण आपण काही-काही गोष्टी वापरतो. जसे की तो फ्रिज झाला. तुम्ही भाड्याने घेतली एक जागा. फ्रिज झाला, हे झालं, ते झालं. ते पण तुम्हाला त्याच्यात लिंक करावं लागतं ना त्या फ्लॅटमध्ये. त्या फ्लॅटमध्ये लिंक करावं लागतं ना. असंच आपण काय करतो, की या सीच्या लँग्वेजच्या काही-काही गोष्टी ज्या सीने स्वतः दिल्या त्या आपण वापरतोय. तर त्या आपल्याला इथे लिंक कराव्या लागतात. तर इथे पिक्चरमध्ये येतो लिंकर. काय येतो? लिंकर. लिंकर काय करतो तुम्हाला सांगितलं ना मी. तो ॲक्चुअली तुम्ही असं पण दाखवू शकता. ही सेम तुमची जी ओबीजे नावाची फाईल आहे ना, मी हीच घेतो, हीच पेस्ट करतो इथे आणि तो इथे ॲक्चुअली असं कन्सिडर करा, की तो इथे सीच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे लिंक करतो. मी तुम्हाला त्या ह्याच्यात दाखवतो. तो पण असाच कोड असतो हां. लिंकरनी बनलेला. पण लिंकरची जी फाईल बनते ती .exe असते. EXE म्हणजे काय? एक्झिक्युटेबल. मी कोणाचं कन्सिडर करतोय सध्या? मी कन्सिडर करतो आहे विंडोजचं. EXE फाईल बनते. समजा लिनक्स असेल तर A.out फाईल बनते. A.out फाईल बनते. लिनक्स असेल तर. ठीक आहे? हां. कळलं काय-काय झालं? मी काय म्हटलं होतं? कंपायलर आला पिक्चरमध्ये. कंपायलरने काय केलं, की ह्युमनमध्ये जी
भाषा होती तिला कन्वर्ट केलं आपण मशीनच्या लँग्वेजमध्ये. पण एवढंच सफिशियंट नव्हतं, कारण आपण आपण काही काही गोष्टी ज्या सीने दिलेल्या आहेत, सी लँग्वेजने दिलेल्या आहेत, त्या आपण वापरल्या. त्या वापरल्या तर आपल्याला त्या लिंक कराव्या लागतात आपल्या गोष्टींसोबत. म्हणजे ॲक्चुअलमध्ये जो पूर्ण कोड असतो ना, तो कसा बनतो माहिती आहे? आपल्या गोष्टी आणि लँग्वेजच्या गोष्टी या दोन्ही गोष्टींपासून मिळून तो कोड बनतो. तो कोड बनतो. ठीक आहे? आता आपण इथे काय केलं? लिंकर पिक्चरमध्ये आणला. का बरं? कारण आपल्याला त्या गोष्टी जोडायच्या होत्या. त्या गोष्टी जोडायच्या होत्या. बरं. आता इथपर्यंत आपण पोहोचलो. हं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये येस टाका सगळ्यांनी. क्लिअर असेल तर. प्रज्ञेश कुठे गेला? ठीक आहे. चलो. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू? ह्या ज्या फाइल्स बनतात ना, ठीक आहे? ह्या ॲक्चुअलमध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्या मशीनवर एक हार्ड डिस्क असते. नाही. नाही, नाही ऐश्वर्या ऐक, ऐक. आता आपण ना नेटिव्हबद्दल बोलतोय. मी येणार आहे जावामध्ये. हे फक्त सीसाठी आहे. फक्त सीसाठी. सी और कोणते सी-पी-पीसाठी पण. ज्या नेटिव्ह लँग्वेजेस आहेत ना त्यांच्यासाठी. नेटिव्ह म्हणजे काय मी सांगतो. याचा अर्थ थोड्या वेळात क्लिअर होईल. आज म्हणजे मी म्हटलं ना 1 तास द्या मला तुम्हाला सगळं क्लिअर होईल. आता ही तुमची हार्ड डिस्क आहे. ॲक्चुअलमध्ये आहे ना हार्ड डिस्क एच-डी-डी म्हणतो मी याला. तुमच्या जे मशीनमध्ये ज्याच्यात तुम्ही पर्मनंट डेटा स्टोरेज करता ना, ज्यात तुम्ही मूव्हीज, मस्ती, मॅजिक त्यात मूव्ही स्टोअर करता, त्यात तुम्ही गाणे स्टोअर करता, त्यात तुम्ही तुमचे फोटो स्टोअर करता. त्याला हार्ड डिस्क असं म्हणतात. दॅट इज परमनंट स्टोरेज. परमनंट स्टोरेज. तर ही जी ॲक्चुअली फाईल आहे ना, ही बनते ही ई-एक्स-ई किंवा ए.आउट हार्ड डिस्कमध्ये. ही बनते हार्ड डिस्कमध्ये. ही अशी फाईल बनते. मी हिला नाव देतो आता ठीक आहे. श्री.exe नावाची अशी फाईल बनली. कुठे? हार्ड डिस्कमध्ये. हं. कुठे बनली? हार्ड डिस्कमध्ये. आता ॲक्चुअलमध्ये आहे ना, हा सी-पी-यू इकडे राहिला. चला. ॲक्चुअलमध्ये आहे ना, इथे तुमच्या प्रोग्राम आणि हार्डवेअरमध्ये तुम्ही डायरेक्ट नाही खेळू शकत. डायरेक्ट नाही खेळू शकत. का बरं? याचं उत्तर ऐका. बरं मी सांगतो इथे. इथे आहे ना, एक मधात गोष्ट अजून येते. ती असते ओ-एस. रिअली सॉरी फॉर दॅट. मी स्क्रीन शेअरिंग विसरून गेलो होतो. येस. तर ही हार्ड डिस्क आहे. सॉरी, सॉरी हां. ही हार्ड डिस्क आहे. ॲक्चुअल कोड तुमचा येतो श्री.exe हार्ड डिस्कमध्ये. ही हार्ड डिस्क आहे. कन्सिडर करा. ठीक आहे. हिला मी दुसऱ्या कलरमध्ये दाखवून देतो. धिस इज युअर हार्ड डिस्क. आता हा श्री.exe तुमच्या हार्ड डिस्कवर आला. हा तुम्हाला अल्टिमेटली सीपीयू पर्यंत पोहोचायचा कारण जे ऑर्डर्स देणार आहे आपण इन्स्ट्रक्शन लिहितो ते सीपीयूसाठी लिहितोय रे बाबा अल्टिमेटली बरोबर की नाही? हां. आता आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे. पण इथपर्यंत डायरेक्ट नाही पोहोचू शकत आपण. याच्यामध्ये एक गोष्ट येते ती असते ओ-एस. ती असते ओ-एस. ओ-एस म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टम. ते मी ओ-एसचा लॉंग फॉर्म लिहून ठेवतो. ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे? ही ॲक्चुअली तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते. पण एक गंमत बघा आता. तुम्हाला एक मी उदाहरण देतो. हे क्लिअर झालं इथपर्यंत? हा कोड कोणी लिहिलाय? आपण लिहिलाय. आपण. कशात? नोटपॅडमध्ये किंवा वर्डमध्ये कशातही, कशातही आणि त्याला सेव्ह केलं श्री.सी नावाने. मग आपण एक कंपायलर नावाचा व्यक्ती पिक्चरमध्ये आणला. तो कसा आणला वगैरे नंतर बघू. कंपायलर नावाचा व्यक्ती पिक्चरमध्ये आणला. त्यांनी काय केलं? आपल्याला जो कोड कळत होता, त्यांनी त्याला मशीनच्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नाने तो करतोच. ठीक आहे? तर मशीनला कोणती लँग्वेज कळते? 10101010. ही लँग्वेज कोणाला कळते? इंग्लिश आपल्याला ज्यात आपण लिहिलंय. ठीक आहे? म्हणून त्यांनी आपल्याला हे काम करून दिलं. पण मी असं म्हटलं होतं सी लँग्वेजनी स्वतःहून पण काही गोष्टी दिल्या होत्या स्वतःकडून. तर त्या पण आपल्याला लिंक करायच्या होत्या त्याच्यासोबत. नाहीतर कोड चालणार नाही. कारण कोड 2 गोष्टींपासून बनलाय. आपला कोड आणि सीचा स्वतःचा कोड. ह्या 2 गोष्टींना मिळून ॲक्चुअलमध्ये कोड बनतोय.
तर इथे आपली .exe बनते. लिंकर येतो, लिंकर त्या फाईल्स जोडतो आणि इथे आपले .exe बनते. ठीक आहे, किंवा a.out इन केस ऑफ लिनक्स वगैरे. आता आपली ही फाईल कुठे बनते ऍक्च्युअल मध्ये .exe? बघा, तुमचे हे पण असतात लॅपटॉपमध्ये. तुमची GTA सिलेंडर्स .exe असते, GTA 5 किंवा अजून एखादी EXE असते, VLC.exe असते तुमच्याकडे. अशा बऱ्याच सारी EXE तुमच्याकडे पडलेल्या आहेत. किंवा इनफॅक्ट तुम्ही जे झूम मधनं जॉईन केलं असेल आता, ती पण Zoom.exe असणार आहे. बरोबर? तर अशा फाईल्स आहे. तर ती कुठे आहे ऍक्च्युअली मध्ये? ती हार्ड डिस्कवर आहे. ती हार्ड डिस्कवर आहे. आता ती हार्ड डिस्कवर असेल तर ती आपल्याला ऍक्च्युअल मध्ये लोड करावं लागते रॅम मध्ये. रॅम हा काय? प्लीज व्हिडिओ ऑन करा, नाहीतर मला तुमच्या रिएक्शन्स कळत नाही आणि मी शिकू नाही शकत त्याच्यामुळे. हा, आणि ट्राय करा की म्हणजे बंद न करण्याचं ट्राय करा. ठीक आहे, तर ही तुमची कुठे बनली ऍक्च्युअल मध्ये हार्ड डिस्कवर. हार्ड डिस्कवर. तुम्हाला एक गंमत सांगू, तुमचा प्रोग्राम कुठे रन होतो? हार्ड डिस्कवर. बरोबर? बरोबर? चूक. चूक. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भ्रम होता. कोड रन होतो ऍक्च्युली कुठे? रॅमवर. कोड रन होतो ऍक्च्युली रॅमवर. रॅमवर. रॅमवर, हे लक्षात ठेवा. कुठे रन होतो? रॅमवर. आणि त्यालाच मेमरी असं म्हणतात. ठीक आहे, ऐका. आता आता तुम्ही मूवी बघितला असेल, मुन्नाभाई MBBS. ठीक आहे. मुन्नाभाई MBBS मध्ये एक सीन असतो, जेव्हा मुन्नाभाईला ऍडमिशन भेटते आणि मुन्नाभाई ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या लॅबमध्ये डायसेक्शन करत असतो त्या बॉडीचं. चीरफाड चालू असते. तर त्याला ते बघायला भेटत नाही. तर तो डॉक्टर म्हणतो तिकडचा, तो त्याचा प्रोफेसर असतो, जा स्वतःची बॉडी घेऊन ये. हा सर्किटला फोन लावतो. सर्किटला म्हणतो, सर्किट मेरे को अब्बी की अब्बी बॉडी चाहिए. सर्किट त्या चिनी चिनप्पाला पकडतो, टाकतो ऍम्ब्युलन्स मध्ये, टाकून धुवून धुवून आणतो, एका बोरीमध्ये घेऊन इकडे घेऊन येतो. बरोबर? बरोबर. हा, इथे असं होतं की ही जी फाईल हार्ड डिस्क मध्ये असते, जी फाईल हार्ड डिस्क मध्ये असते, तर तिला आपल्याला आणायचं असतं कुठे? रॅम मध्ये. तिला आपल्याला आणायचं असतं रॅम मध्ये. ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. पण आता तरी ती गोष्ट कोण करतं? लोडर. म्हणजे आपला लोडर कोण आहे? हे ऍक्च्युली असं इथे पोचतं OSच्या पर्यंत, आणि हे इथे पोचतं. तर इथे आपल्या पिक्चर मध्ये येतो लोडर. इथे पिक्चर मध्ये येतो लोडर. हे झालं नेटिव्ह साठीचं. हा, लोडर काय करतो? लोडर फाईल उचलतो हार्ड डिस्क मधून, इथून, आणि तिला लोड करतो रॅम मध्ये. बरं, मी आत्ता दाखवत नाहीये, हे हेवी होऊन जाईल आत्ताच्या आत्ता सांगितलं तर. पण काय म्हणजे लोडर काय करतो? लिहून घ्या आपल्या बुकमध्ये. लोडर हार्ड डिस्क मधनं फाईल उचलून रॅम मध्ये लोड करतो, मेमरी मध्ये लोड करतो. मेमरी म्हणजे काय? मेमरी हे असं प्लेग्राऊंड आहे जिकडे ऍक्च्युली आपला प्रोग्राम रन होतो. रन होतो. इथे ऍक्च्युली आपला प्रोग्राम रन होतो. मी 3-4 दिवसांनी वापस त्या डायग्रामवर येणार आहे. मी तुम्हाला अजून इन डिटेल सांगणार आहे याच्यामध्ये की टेक्स्ट डेटा गॅप स्टॅक तिथे हीप येईल. मग टेक्स्ट काय, डेटा काय, हीप काय, स्टॅक काय. सीच्या केसमध्ये आरो डेटा पण असतो तिकडे. असो, पोटेन्शियल गॅप पण असतात, बऱ्याच गोष्टी आहे, पण आत्ता नको बोलायला. ठीक आहे, मी वापस सांगतो. हा काय आहे इथे? सोर्स कोड. सोर्स कोड म्हणजे काय? जो आपण लिहिलाय. कोणत्या भाषेत? इंग्रजी भाषेत, इंग्लिश भाषेत. त्याला काय म्हणतात? कोड म्हणजे काय? कोड इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष इकडे. मी वेळ देतो, स्क्रीनशॉट पण मारू शकतो तुम्ही याचा. आणि इनफॅक्ट हे लेक्चर युट्यूबवर येणारच आहे, म्हणून काळजी नका करू. ठीक आहे. सो हा आपण कोड लिहिलाय. कोड इज व्हॉट? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आपण काय ठरवलं होतं की आपल्याला प्रिंट करायचंय स्क्रीनवर गणपती बाप्पा मोरया. त्याला आपण सोर्स कोड म्हणतो आणि त्याला नाव काय दिलं? श्री.सी. पण हा इंग्रजी भाषेत होता. आपल्याला कन्वर्ट करायचंय मशीनला कळते त्या भाषेत. मग आपण कोण पिक्चरमध्ये आणला? कंपायलर नावाचा एक व्यक्ती पिक्चरमध्ये आणला. तो काय करतो? तो इंग्रजीपासून कन्वर्ट करतो मशीनला जी भाषा कळते त्यात. आणि मशीनला कोणती कळते? 101010. त्यांनी आपलं काम केलं.
पण मी काय म्हटलं, लिंकर पण पिक्चरमध्ये येतो, कारण आपल्याला ज्या गोष्टी लँग्वेजनी पण दिलेल्या आहेत, तर त्या पण आपल्याला टाकावे लागतात. त्या पण 1010च्या याच्यात असतात आणि त्या लिंक होतात. आणि त्या फाईलचं नाव बनतं EXE किंवा A.out. EXE किंवा A.out. तुम्ही जेव्हा तुमच्या मशीनमध्ये VLC प्लेअर वगैरे प्ले करता, म्हणजे रन करता, तेव्हा .exe फाईलच करता तुम्ही. तेव्हा EXE फाईलच करता. ठीक आहे? बरं. तर हे 101010 हे त्याचं आणि लोडर येतो. लोडर काय करतो? ही फाईल कुठे बनली आहे EXE? हार्ड डिस्कवर. हार्ड डिस्कवरून उचलतो आणि ती OS पर्यंत पोहोचवतो आणि OS पुढे जातो. तुम्ही म्हणाल ह्या डायग्राममध्ये ही OS पिक्चरमध्ये का आली? OS पिक्चरमध्ये का आली? इकडे बघा. सगळ्यांचं लक्ष इकडे, ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी ऑन करा प्लीज. ठीक आहे? मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला समजा एखाद्या पार्टीमध्ये जायचंय. एखाद्या पार्टीमध्ये जायचंय आणि तुम्ही घरी आहात तुमच्या. तर तुम्ही डायरेक्ट वडिलांना जाऊन परमिशन घेता का? "पप्पा पार्टीला जाऊ का? बाबा पार्टीला जाऊ का?" तुम्ही काय म्हणता? "आई, पप्पांना विचारून दे ना, पार्टीला जाऊ का?" ठीक आहे. आणि रात्री लेट येईल थोडंसं, तर दरवाजा तूच उघडशील. पप्पांना नको सांगू. तुम्ही डायरेक्ट जाता का? कारण डायरेक्ट वडिलांकडे गेले, तो चान्सेस आहे की वडील तुम्हाला मारतील वगैरे. लाथ, बुक्क्या, काडी, तोफ, रणगाडा कशाने पण मारू शकतात. सांगता येत नाही. वडील आहेत ते. ठीक आहे. तर तसंच इथे पण याच्या माध्यमात हार्डवेअर, कारण हार्डवेअर CPU एक हार्डवेअर आहे. तुमचं मॉनिटर एक हार्डवेअर आहे. बाकीच्या गोष्टी हार्डवेअर आहेत तुमच्या आणि हार्डवेअर एक्सपेन्सिव्ह असतं. हार्डवेअर आपण खराब करू शकत नाही. कारण काय होतं माहिती आहे का? हा जो कोड आहे ना, याच्यात तुम्ही काही असा पण कोड लिहू शकता, की माझा CPU खराब करून टाक. माझं मॉनिटरचा सगळं उडवून टाक. विल्हेवाट लावून टाक माझ्या मशीनची. असा पण कोड लिहू शकता. कोणाची ती वृत्ती राहू शकते ना, क्रिमिनल वृत्ती. तर असं कोडमध्ये लिहू शकतात. ते व्हायला नको म्हणून OS इथे पिक्चरमध्ये येते. OS इथे पिक्चरमध्ये येते. कळलं? एवढा सगळा विषय कळला? कळला असेल तर हात वर करू शकता. काही डाउट्स असेल तर विचारू शकता. कळलंय श्रेयस? क्लिअर आहे पूर्ण? काही डाऊट असेल तर चॅट बॉक्समध्ये टाकू शकतो. हे फक्त मी C बद्दल सांगितलंय. बरं, मी सगळे हे रिवाईज केलं आता, जे आपण पाहिलंय. कंपायलर काय करतो? ह्युमनला मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतो. लिंकर लँग्वेज स्पेसिफिक गोष्टी आपल्या कोडमध्ये अटॅच करून देतो. लोडर हार्ड डिस्कवरची फाईल उचलून लोड करतो. कुठे? रॅममध्ये. रॅममध्ये. रॅम पिक्चरमध्ये आली नाही, घाबरू नका. अख्खं जावाच्या कोर्समध्ये आपल्याला ती डायग्राम काढायची आहे. ते मुद्दामून दाखवत नाही मी तुम्हाला आत्ता. पण लोडर कळलं, लोडर तिथे उचलून रॅममध्ये टाकतो. बरं, आता याच्या पुढे हीच डायग्राम आहे ना, ही झाली नेटिव्हची तुमची. ही झाली कोणाची? नेटिव्हची. तुम्हाला वाटत असेल नेटिव्ह आणि VM म्हणजे काय विषय हा? आता काय झालं, जेव्हा लोक C मध्ये काम करत होते, त्यांना हे सगळं कळणं खूप अवघड वाटत होतं. कारण C अवघड लँग्वेज आहे. खूप अवघड लँग्वेज आहे. काम एवढं करणं सोपं नाही आणि ते डेव्हलपर्सला कठीण चाललं होतं. म्हणून जेम्स गोसलिंग आणि त्यांच्या टीमने जावा नावाचा एक विषय आणला. ते काय बोलले, की बाबा रे, हे करणं अवघड आहे. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी असाच एक कोड बनवला. याला मी म्हणतो नेटिव्ह, की हे नेटिव्हसाठीच आहे. त्यांनी काय म्हटलं, हा तुझा सोर्स कोड डॉट जावा फाईल म्हणतो मी आत्ता हिला. कारण जसं म्हटलं होतं मी, आडनाव श्री.सी, इथे आडनाव डॉट जावा, कारण ही जावाची फाईल आहे. हा पण जावाचा सोर्स कोड आहे. तर जावावाले काय बोलले, हे अवघड आहे, तू एक काम कर, तू डायरेक्ट 0101 ला कन्वर्ट होण्यासाठी आहे ना, तो कोड तसा नको लिहू, मी तुझी मदत करतो. इथे तू काय कर, इथे तू एक खोट्या खोट्या मशीनला करणारा कोडली. करणारा कोडली म्हणजे व्हर्च्युअल मशीन पिक्चरमध्ये आणली आणि तो बोलला, की इथे जो कंपायलर आहे ना, हा काय करेल, हा 0101 कोडमध्ये कन्वर्ट नाही करणार, हा कन्वर्ट करणार अशा खोट्या खोट्या मशीनसाठी हा कोड, जो की करणार त्या मशीनला.
मग मी काय करतो या खोट्या खोट्या मशीनला असा कोड कळणार असेल. जस्ट अ सेकंड. तर काय झालं, डॉट जावाचा कोड लिहिला आपण. हा कोणाला करणार होता, जावाला. आणि सी अवघड होती बरं. म्हणून जेम्स गोसलिंग आणि तिची टीम. जेम्स गोसलिंग हे कोण आहे, हे एक स्टोरी सांगणार आहे मी तुम्हाला काही दिवसानंतर, त्यात तुम्हाला कळेल. हा तुम्ही आत्ता डॉट जावाचा कोड लिहिला, सी अवघड चालली होती म्हणून जावा नावाची एक विषय आला. तर जावा आला. जावा काय बोलला, की ही जी प्रोसेस आहे ना, ही ह्या कोड पासून डायरेक्ट मशीनला कळणाऱ्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट कर, ही अवघड आहे. म्हणून तो काय बोलला, जावावाले काय बोलले, मी एक तुला असा कंपायलर देतो की जो कोड कन्वर्ट करणार एका खोट्या खोट्या मशीनमध्ये. व्हर्च्युअल म्हणजे काय, खोटी खोटी मशीन. खोटी खोटी मशीन. ठीक आहे. अशा याच्यात कन्वर्ट करणार तो. आणि ही मशीन काय करणार, ही मशीन ऍक्च्युअल मध्ये ही मशीन ऍक्च्युअल मध्ये तो कोड कन्वर्ट करणार ऍक्च्युअल 0101 मध्ये. आणि इथे जो कंपायलर असणार वापस, तो असणार जस्ट इन टाइम कंपायलर. त्याला जिट पण म्हणतात काही लोक. हे सगळं आत्ता लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, बिलकुल पण नाही. बिलकुल पण नाही. मी तुम्हाला हे सगळं या गोष्टीसाठी दाखवलं, कारण ही प्रोसेस जी होती ही अवघड चालली होती. ही प्रोसेस सोपी चालली होती डेव्हलपर्ससाठी. आणि इथूनच पुढे ते ओएस कडे जाणार. इथून पुढे ते ओएस कडे जाणार. आणि इथून पुढे ते सीपीयू कडे जाणार. इथून पुढे ते सीपीयू कडे जाणार. कळलं. इथे एकच गोष्ट ऍड केली मी, ही खोटी खोटी मशीन. ही खोटी खोटी मशीन नावाची एक गोष्ट पिक्चर मध्ये आली, ही जरा वेगळी आहे. ही जी गोष्ट आहे ना, ही जरा वेगळी आहे. ही जरा वेगळी आहे. हम्म. आता मला एक गोष्ट सांगा. समजा तुम्हाला काय चला, मुंबईपासून दिल्ली जायचंय, किंवा पुण्यापासून म्हणजे मुंबईपासून दिल्ली जायचंय. तर मुंबईपासून दिल्ली जायचं असेल तर तो डायरेक्ट रोड आहे मुंबई दिल्लीवाला, एक एक्सप्रेस हायवे. वेळ कमी लागेल. वेळ कमी लागेल. पण मी काय म्हंटल तुम्हाला, की तुम्हाला मुंबईपासून दिल्ली जायचंय, पण तू एक काम कर, मुंबईपासून तिकडे प्रयागराजला जा. ठीक आहे. पहिले मुंबईपासून प्रयागराजला जा, आणि प्रयागराजवरून मग दिल्ली जा. म्हणजे मी काहीतरी व्हाया टाकलं, व्हाया, की व्हाया इथून जा. डायरेक्ट जाणं आणि व्हायामध्ये जाण्यात जास्त वेळ कशाला लागणार, त्या व्हायामध्ये जायला. तर माहिती आहे ऍक्च्युअल मध्ये हे जे आहे ना, हा सीचा कोड हा खूप फास्ट असतो. हा खूप फास्ट असतो. म्हणून तुम्ही बघाल की जे लोक गेम डेव्हलप करतात ना, गेम, ते लोक सी मध्ये डेव्हलप करतात. सी मध्ये. कारण बघा, तुम्ही पबजी मध्ये गोळी मारली, गोळी मारल्यावर 2 सेकंड नंतर लागली तर गेम पडेल खाली, कोणी खेळणार नाही तो गेम. पण तेच बघा, IRCTCच्या तुम्ही बुक बटनवर क्लिक केलं आणि रिस्पॉन्स 3-4 सेकंड जर लेट आला, तर तुम्ही खुशी मानाल. IRCTC स्लो आहे. तर माहिती आहे, ती IRCTCची जी अप्लिकेशन बनली आहे ना, ती या जावामध्ये वगैरे सारख्या वेब बेस्ड अप्लिकेशन मध्ये बनली असते, जिकडे हा व्हीएम असतो. हा व्हाया आहे, व्हाया. व्हाया जायचंय. आणि हे जे आहे, हे डायरेक्ट मुंबई दिल्ली. आणि खालचा जो विषय आहे, हा मुंबई प्रयागराज दिल्ली असा आहे. फरक कळतोय. म्हणून हे स्लो असतं आणि सीचा कोड फास्ट असतो. तर हे जे खालचं आहे याला व्हीएम बेस्ड असं म्हणतात. काय म्हणतात, व्हीएम बेस्ड, व्हर्च्युअल मशीन बेस्ड एसडीके.
नेटिव्ह म्हणजे काय? डायरेक्ट एक्सटर्नलची काही गरज नाहीये. जे आपल्याकडे ऑलरेडी नेटिव्ह सेटअप आहे त्याच्यावरच चालते ती. पण व्हर्च्युअल मशीन काय? जे मधात तो मशीन आलाय तो. ठीक आहे? आता हे जावाचा विषय आहे हा सगळा. हा जावाचा विषय आहे. डॉट जावा फाईल बनते, मग डॉट क्लास फाईल बनते. ते येणार आहे पुढे, काळजी करू नका. मी सगळं सांगेल तुम्हाला. होल्ड युअर हॉर्सेस. मी आता ना सगळं अजून एकदा रिवाईज करतो हा. आपण आज थोडंसं भारी शिकलोय बरं. सोपी गोष्ट नाही हे पण शिकणं. आपण ठरवलं पहिले, की आपल्याला पैसे कमवायचे आहे. पैसे कमवायचे आहे, तर मला पहिले ठरवावं लागेल, की मला कशात तो कोड लिहायचा आहे. सी मध्ये किंवा जावामध्ये. आत्ता आपण हे 2 कन्सिडर करू. तर सी मध्ये, जावामध्ये मला स्वप्नात थोडी येणार आहे, की ती लँग्वेज कशी असणार आहे. तर कोणती पण लँग्वेज आपल्यासोबत काही गोष्टी घेऊन येते. तर ती असते एस-डी-के. सीची पण एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट असते. जावाची पण एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट असते. ती आपली किट सोबत घेऊन येते. त्या किटमध्ये काय काय असतं? टूल चेन. टूल चेनमध्ये काय काय असतं? कंपायलर. कंपायलर काय करतो? तुम्ही सांगा. स्वतः बोला असं. बोला. ह्युमन अंडरस्टँडेबल कोडला मशीन अंडरस्टँडेबल मध्ये कन्वर्ट करतो. मशीन अंडरस्टँडेबल म्हणजे कोणता? 010101. मग लिंकर काय करतो? ज्या लँग्वेजनी स्वतः दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिंक करतो आपल्या फाईल सोबत. लोडर म्हणजे काय? मुन्ना भाईचं सर्किट, जो ऍक्च्युली हार्ड डिस्कवरनं ती फाईल घेऊन रॅम मध्ये आणतो. रॅम हा विषय येणार आहे, मी सांगेन. असेंबलर, डिसअसेंबलर, डिबगर नंतर बघूया. ठीक आहे. हेडर फाईल्स, पॅकेजेस, नेम स्पेसेस. जावामध्ये जनरली आपण पॅकेजेस वापरणार आहोत. नेम स्पेसेस सी प्लस प्लस मध्ये वापरले जातात. आणि हेडर फाईल्स ज्या असतात या सी आणि सी मध्ये दोन्हीमध्ये वापरल्या जातात. ठीक आहे. आयओ स्ट्रीम हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम नावाची एक फाईल असते सीपीपी मध्ये. सी मध्ये हॅश इन्क्लूड stdio.h नावाची फाईल असते. ठीक आहे. एपीआय लायब्ररीज. तर ह्या एपीआय लायब्ररीज म्हणजे तुम्हाला सांगितलं, मी ते दुकानाचं एक्झाम्पल दिलं. दुकानात गेलो, पैसे दिले, त्यांनी पिशवीत भाजी टाकून दिली, आपण भाजी घरी घेऊन आलो. त्या सगळ्या गोष्टींना फंक्शन असं म्हणतात. एपीआय म्हणजेच फंक्शन. लायब्ररीज तुम्हाला माहिती आहे ती लायब्ररी आहे, खूप साऱ्या फंक्शन्सची लायब्ररी, खूप साऱ्या कामांची लायब्ररी. जसं दुकानात गेलो आपण, ते पिशवीत भाजी घेऊन आलो. ठीक आहे. त्यानंतर गाडीमध्ये हवा भरून आलो, हे पण एक फंक्शन राहू शकतं. मूव्ही बघायला गेलो, हे पण एक फंक्शन राहू शकतं. जिम मध्ये गेलो, हे पण एक फंक्शन राहू शकतं. ठीक आहे. बस अशा सगळ्या कार्यांची एक लायब्ररी आहे ती, जी आपल्याला स्वतः जावा किंवा सी देते. ठीक आहे. डॉक्युमेंटेशन. त्याच्याबद्दल सगळी दिलेली माहिती असते इथे या डॉक्युमेंटेशन मध्ये. सगळी माहिती त्या गोष्टीबद्दल, म्हणजे जावाबद्दल, सी बद्दल सगळी माहिती. मी तुम्हाला आठवतं बोललो बघा, सी मध्ये एवढ्याच गोष्टी होत्या. आपल्याला व्हीएम ची गरज लागली का? म्हणून मी बोललो ह्या 4च गोष्टी कंपल्सरी आहेत. ह्या ऑप्शनल आहेत. ही रनटाईम एन्व्हायरमेंट काय वगैरे हे कळेल ते. पण व्हीएम तुम्हाला आता कळलं असेल, एक खोटी खोटी मशीन. ठीक आहे. आणि आयडी म्हणजे काय, जे आपण कोड वगैरे सगळं असं लिहितो ते एकत्र असतं, ते बघितल्याशिवाय कळत नाही. ते आपल्याला सगळं एका ठिकाणी आणून देतं, पण ते आपल्याला गरजेचं नाही आणि आपण हे वापरणार नाही आहोत अख्ख्या जावाच्या कोर्समध्ये. कोणी लिनक्सवर असेल तर आपण व्हीआयएम वापरू, काळजी नका करू. मी माझा अख्खा सी आणि सीपीपीचा कोर्स व्हीआयएम मध्ये केलाय. असो. एवढं कळलं असेल तर चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी, जेवढे पण लोक आहेत आता मीटिंगमध्ये, त्यांनी म्हणजे 1 टाका, 1, की कळलं बाबा आम्हाला, हे एवढं सांगितलं. नसेल कळलं तर चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाका, की हे नाही कळलं बाबा. गुड. गुड. मस्त. आता मग आपण एसडीके बोललो. एसडीके म्हणजे काय? जी लँग्वेज सोबत येते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट, नेटिव्ह आणि व्हर्च्युअल बेस्ड. हा सोर्स कोड सीचा लिहिला होता. सी मध्ये व्हीएमची गरज नव्हती, खोट्या खोट्या मशीनची गरज नव्हती. इथे अवघडच चालतं सगळं. ते अवघड का असतं हे तुम्हाला कळेल. सी एरर देत नाही, अप्लिकेशन मरून जाते डायरेक्ट. डेव्हलपरला शोधावं लागतं. होय, मिळते का बरं ही? ते डेव्हलपरचं काम आहे, डायरेक्ट दाखवत नाही. कंपायलर येतो. कंपायलर काय करतो? ह्या लँग्वेजला ह्युमन अंडरस्टँडेबलला मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो, 1010. लिंकर एक्स्ट्रा गोष्टी अटॅच करतो, ज्या लँग्वेजच्या स्वतःच्या होत्या. लोडर. लोडर काय करतो? लोडर मुन्नाभाईचा सर्किट आहे. हार्ड डिस्कवरनं उचलून फाईल रॅम मध्ये लोड करतो. ठीक आहे. आणि सीपीयू पर्यंत ओएस पोहोचवते. ओएस का बरं आली मध्यात? कारण वडिलांकडे डायरेक्ट परमिशन गेलो तर मारतील. आई कसं असते, पोचवते गोष्टी काही. आता इथे विषय कसा आहे, की बाबा तुम्ही डायरेक्ट हार्डवेअर करप्ट करू शकता आपल्या कोडने लावून. कोणतरी सायको वृत्तीच राहू शकतो, तो डायरेक्ट सीपीयू करप्ट करू शकतो. आणि कसं आहे,
सॉफ्टवेअर फाटलं, सॉफ्टवेअर खराब झालं, तर जास्त पैसे नाही लागत त्याला. डाउनलोड करू शकता तुम्ही. पण विचार करा, तुमचं समजा सीपीयू तुडला. काय होईल? तुम्हाला खर्च किती येईल? म्हणून ती गोष्ट वाचवण्यासाठी सीपीयू आपण मधात ओएस लेयर आणतो. आता हा जावाचा इथे खोटी खोटी मशीन पिक्चरमध्ये आली होती, व्हर्च्युअल मशीन नावाची. तिने आपलं काम खूप सोपं केलं. तुम्हाला शंकराचं विषप्राशन माहितीये? शंकराने काय केलं होतं, की जे समुद्र मंथनाच्या वेळी अख्खच्या अख्खं विष जे होतं, ते स्वतः घेऊन घेतलं होतं आणि जे अमृत होतं, ते बाकीच्या देवांनी घेतलं होतं. तसंच हे व्हर्च्युअल मशीन पण आहे. हे सगळं विष पिऊन घेतं स्वतःमध्ये. सगळे पापं घेऊन घेतं स्वतःमध्ये आणि नंतर ते सोपं करून देतं आणि बाकीच्यांना अमृत देतं. हे ते विषप्राशन आहे, हे व्हर्च्युअल मशीन म्हणजे. नीलकंठ म्हणून शंकराला नाव पडलंय नीलकंठ. जस्ट इन टाइम कंपायलर येतो. मग हा ऍक्च्युली आपल्या कोडला जो व्हर्च्युअल मशीननी बनवलाय त्याच्यातून मशीन मधच्या म्हणजे 1010 मशीनला जो करतो त्यात कन्वर्ट करतो आणि मग नॉर्मल प्रोसेस. पण ही एक एक्स्ट्रा स्टेप वाढली म्हणून हा कोड स्लो होतो. एवढं कळलं? क्लिअर है? यप, चलो आगे बढ़ते हैं. हाँ, गुड. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, बरोबर? बरोबर. आता आता आपण आपला कोड लिहिला. आपण आपला कोड लिहिला हा इथे. ही फाईल त्यांनी कुठे आणली? रॅम मध्ये. ठीक आहे, रॅम मध्ये. ऐका, आपला प्रोग्राम जो असतो हा हार्ड डिस्कवर रन होत नसतो. हे कुठेतरी लिहून ठेवा आणि त्याला त्याच्या खाली 27 अंडरलाईन करा. आपला प्रोग्राम जो असतो हा हार्ड डिस्क मध्ये रन होत नसतो. रॅम का लागते माहितीये का? तुमच्या मशीनमध्ये पट्टीवाली रॅम असते. कोणाकडे डेस्कटॉप असेल ना, ऍक्च्युली त्या डेस्कटॉपमध्ये आज जाऊन चेक करा, एक पट्टीवाली रॅम असते. DDR4 DDR3 असं म्हणतात. प्लीज व्हिडिओ ऑन करा. तर ती रॅम लागते. रॅमची गरज काय असते माहितीये का? आपला प्रोग्राम रन होण्यासाठी रॅम लागते. रॅम इज फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. रॅम इज फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन्स फिरत राहतात का? हो. कन्सिडर करा, जसं तुम्ही हे जे प्लग असतात ना, याच्यामध्ये बोट टाकून बघा कधी. करंट बसेल ना. असंच या रॅमच्या आत पण समजा हात टाकला तर करंट बसेल. टाकू शकत नाही वेगळी गोष्ट, पण ही फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस, तिकडे करंट फिरत असतो. याचे प्रूफ्स आहेत काय पुढे की खरंच इथे करंट असतो. तर आपला प्रोग्राम ऍक्च्युली हे जे म्हटलं ना मी, की हा जो लोडर असतो हा काय करतो माहितीये का? ऍक्च्युली आपल्या प्रोग्रामला इथून घेतो हार्ड डिस्क मधनं मुन्ना भाई सारखा आणि याला आणून लोड करतो कुठे माहितीये? कुठे? इथे रॅम मध्ये. रॅम मध्ये. आणि इथे आपला कोड ऍक्च्युली रन होतो. इथे आपला कोड ऍक्च्युली रन होतो. कुठे? रॅम. आणि माहितीये, ह्याला हा जो इथे राऊंड राऊंड दिसतोय ना हा गोळा, याला आपण एक प्रोसेस असं म्हणतो. काय म्हणतो? प्रोसेस असं म्हणतो. प्रोसेस म्हणजे काय माहितीये? रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. Running instance of a program is a process. Running instance of a program is a process. Running instance of a program is a process. माहिती आहे? मी तुम्हाला एक म्हटलं ना की ते रॅम मध्ये लोड होतं. मी म्हटलं आपला प्रोग्राम एवढा बनवलाय आपण, तो रन होण्यासाठी आपल्याला फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस लागते आणि ती फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस म्हणजे ही रॅम असते. ही रॅम असते. आणि ऍक्च्युली आपली ती ती जी EXE होती ती तो लोडर
हार्ड म्हणजे इथून हार्ड ड्राईव्ह मधून उचलून या रॅम मध्ये टाकतो आणि इथे ती ऍक्च्युली येते आणि इथे रन होते. पण तुम्हाला एक गंमत सांगू, ही इथे अशी नसते. इथे ऍक्च्युली सगळ्यात पहिले या रॅमच्या एकदम स्टार्टिंगला इथे ओएस बसलेली असते. इथे ओएस बसलेली असते. तुम्ही म्हणाल म्हणजे अच्छा, इथे या ओएसचा पण गोळा असतो का? ओएसचा पण गोळा असतो का? ॲक्चुअली हो. तर ओएस म्हणजे काय? ओएस म्हणजे ती प्रोसेस असते. तो प्रोग्राम लिहिलाय ओएस म्हणजे स्वतः. हो. तुमच्या विंडोज जी ही पूर्ण विंडोज आहे, ही पण एक ॲप्लिकेशन आहे. हा पण एक प्रोग्राम आहे. तुमच्या समोर जे लिनक्स आहे, तो पण एक प्रोग्राम आहे. Appleची जी मॅक ओएस आहे, तो पण एक प्रोग्राम आहे. आणि प्रोग्रामला रन होण्यासाठी रॅम लागते. प्रोग्रामला रन होण्यासाठी रॅम लागते. म्हणजे तुमची जी विंडोज ओएस आहे, तो पण एक प्रोग्राम आहे. हो, लिहिला तो. तुमच्यासमोर मॅक ओएस असेल, तो पण एक प्रोग्राम आहे. हो, लिहिला तो. तुझ्यावर लिनक्स ओएस असेल, हो, लिहिला तो. आणि त्या सगळ्या ज्या ओएस आहे, त्या ॲक्चुअली या रॅममध्ये येऊन एकदम स्टार्टिंगला रन होतात. एकदम स्टार्टिंगला रन होतात. एकदम स्टार्टिंगला रन होतात. इथे रॅमच्या ही ॲक्चुअली आपली प्रोसेस आहे. ही ॲक्चुअली आपली प्रोसेस आहे. आणि प्रोसेस म्हणजे काय बोललो मी? हे जे राउंड राउंड सर्कल जो दाखवतोय ना, ती प्रोसेस आहे. आणि प्रोसेस कशापासून बनते माहिती आहे? रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. कळलं? ही पूर्ण डायग्राम. आपण सगळ्यात पहिल्याच काय पाहिलं? टूल म्हणजे एस-डी-के. एस-डी-केमध्ये टूल चेन पाहिली. टूल चेनमध्ये या आपण सगळ्या गोष्टी पहिले समजून घेतल्या. मग ही हेडर फाईल हे काय असतं? ही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं Javaमध्ये पॅकेजेस लागतात. पॅकेजेस ज्या गोष्टी म्हटल्या ना लँग्वेजेस स्वतःहून काही-काही दिल्या असतात, त्या इकडे असतात. या गोष्टींमध्ये असतात किंवा हे आपण पण बनवू शकतो. ठीक आहे? हे पुढे जाऊन तुम्हाला अजून बेटर क्लॅरिटी भेटेल याची. आता मी थेरॉटिकल किती जरी सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही. मग आपण ए लायब्ररीजबद्दल बोललो. ए लायब्ररीज 2 प्रकारच्या असतात मी असं बोललो. प्रोसिजरल आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मी असं बोललो एक व्यक्ती धावत आहे. समजा धावण्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं असेल तर प्रोसिजरलमध्ये जातं आणि कोण व्यक्ती धावत आहे याच्यावर जास्त फोकस केलं तर ते ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये जातं. डॉक्युमेंटेशन प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत त्याचं काहीतरी माहिती घेऊन येते, जी डॉक्युमेंटेशनमध्ये लिहिली असते. रन टाईम एन्व्हायर्नमेंट तर व्हर्चुअल मशीन याच्यात मी तुम्हाला व्हर्चुअल मशीन हा प्रकार सांगितला काय आहे तर. मग मी तुम्हाला बोललो एस-डी-केमध्ये 2 गोष्टी असतात, नेटिव्ह आणि व्हर्चुअल मशीन. नेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं, की जी डायरेक्ट जिथे व्हीएम मध्यस्थी कोणी नाहीये, डायरेक्ट कन्व्हर्ट करत आहे. लिंकर एक्स्ट्रा गोष्टी अटॅच करतोय. लोडर हार्ड ड्राईव्हमधनं उचलून रॅममध्ये टाकतोय. ही जे आहे ना लोडर रॅममध्ये टाकतोय, ते ॲक्चुअली इथे येतं. आणि मी काय बोललो माहिती आहे, ते प्रिंट करायसाठी बोललो ना मी, की इथे एक मॉनिटर म्हणजे मॉनिटरवर प्रिंट करायचं ना आपल्याला. तर काय होतं माहिती आहे का? इथे मॉनिटरवर प्रिंट करायचं आहे ना. हा समजा कन्सिडर करा, की हा तुमचा मॉनिटर आहे. हा तुमचा मॉनिटर आहे. याच्यावरती ॲक्चुअली गणपती बाप्पा मोरया प्रिंट होणार आहे. हे गणपती बाप्पा मोरया इथे प्रिंट होणार आहे. तर काय झालं माहिती आहे? इथे याच्या पुढचा किस्सा सांगतोय बरं मी तुम्हाला. हा जो आहे ना, हा लोडर. या लोडरनी काय केलं? या लोडरनी काय केलं? ही फाईल जी हार्ड ड्राईव्हमध्ये होती, हार्ड डिस्कमध्ये होती, ही फाईल उचलली हार्ड डिस्कमधनं, हिला घेतली आणि इथे या रॅममध्ये आणून ठेवली हिला. रॅम म्हणजे काय? ती एक पट्टी असते, पट्टी. रॅम म्हणजे एक पट्टी असते, जी तुमच्या मशीनमध्ये असते, आतमध्ये, कॅबिनेटमध्ये. पट्टीवाली रॅम. ही ते इथे आणून ठेवतं आणि त्याला आपण म्हणतो जेव्हा ती रॅममध्ये येते ना, त्याला म्हणतो की आपला प्रोग्राम आहे आणि तो रन होत आहे. यालाच इंग्रजीत कसं म्हणतात, रनिंग इन्स्टन्स ऑफ अ प्रोग्राम इज अ प्रोसेस. आणि ही प्रोसेसची डेफिनेशन ॲक्चुअली हे इथे आली. पण मी तुम्हाला काय बोललो होतो, की आपली प्रोसेस डायरेक्ट डायरेक्ट इथे याच्यासोबत नाही बोलू शकत. सीपीयू म्हणजे याच्यासोबत. ॲक्चुअली इथे मधात सीपीयू पण पिक्चरमध्ये येतो. दाखवायचं झालं तर. पण ठीक आहे चला. इथे ॲक्चुअली सीपीयू पण पिक्चरमध्ये येतो आणि सीपीयू इन्स्ट्रक्शन देतो ॲक्चुअली, की बाबा ते प्रिंट कर. आणि सीपीयू पण एक हार्डवेअर आहे. आणि मी बोललो आपला प्रोग्राम डायरेक्ट इश्यू करू शकतो. डायरेक्ट हार्डवेअर सोबत बोललं तर. तर डायरेक्ट तो सीपीयू सोबत नाही बोलत हां. नाही बोलत. क्रॉस नाही. तो काय करतो माहिती आधी आपला प्रोग्राम ओएस सोबत बोलतो. ओएसला म्हणतो, "अरे ओएस
मला आहे ना तो सीपीयूला म्हणजे ओएस ला म्हणतो, ओएस तू आहे ना सीपीयू ला सांग की मला प्रिंट करायचंय मॉनिटरवर गणपती बाप्पा मोरया. मग ओएस म्हणते सीपीयूला, अच्छा तू प्रिंट कर रे बाबा सीपीयू. मग सीपीयू इन्स्ट्रक्शन देतो ऍक्च्युली इथे की तू गणपती बाप्पा मोरया प्रिंट कर मॉनिटरवर. कळतंय काय झालं ऍक्च्युली? ही पहिले प्रोसेस लोड झाली रॅम मध्ये. कोणी केली? लोडरनी. लोडर कोण आहे? ओएस चा दूत आहे. मुन्ना भाईचा सर्किट आहे. मुन्ना भाई या केसमध्ये कोण झालं? ओएस. ओएसने काय म्हटलं? लोडर जा हार्ड ड्राईव्ह मधनं उचल ती रॅम मध्ये लोड कर. त्यांनी ती रॅम मध्ये लोड केली. रॅम मध्ये लोड केल्यावर आपली प्रोसेस काहीतरी करेल ना. आपण त्यात इन्स्ट्रक्शन लिहिले की ते प्रिंट कर रे बाबा स्क्रीनवर. आपली प्रोसेस ओएस सोबत बोलली. ओएस आईच्या मार्फत वडिलांकडे जायचंय ना. आपली प्रोसेस ओएस सोबत बोलली म्हणजे आई सोबत बोलली. आईने वडिलांना सांगितलं म्हणजे सीपीयूला, सीपीयू ते प्रिंट कर रे बाबा मॉनिटरवर. मग सीपीयूने इथे गेला आणि त्याने प्रिंट करून दिलं. असं सगळं झालं. ठीक आहे. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय. आजचं हे हेवी होतं. मी हे नाही म्हणत हे सोपं होतं. पण हे कळलं असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये येस टाकू शकता. गुड. एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. एवढ्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये चालतात. आणि हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण यांनी आपल्याला जे नॉलेज भेटतं ना, लँग्वेजबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल ते अतिशय चांगल्या पद्धतीने भेटतं. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जावाच्या केसमध्ये हा व्हीएम पिक्चरमध्ये येतो आणि त्या व्हीएमनी मग आपण पुढे गोष्टी करतो आणि ते सोपं करतं आपल्यासाठी. ठीक आहे. आजसाठी तर मला एवढंच सांगायचं होतं. म्हणजे आपण बोलूया आता. पण मी स्टॉप करतो इथे लेक्चर. नंतर काय जे प्रश्न असतील, काय जे डाउट्स असतील आपण ते सॉल्व्ह करू शकतो. मी लेक्चर इथे थांबवतो. म्हणजे रेकॉर्डिंग इथे थांबवतो.